Good morning, everybody. Myself is Professor Dr. Deshpande. I am in the Physiotherapy College, Nigdi Pradhikaran, Pune 44. हे जे आहे ना हे ठेवायला हरकत नाही. So let us start our prayer. But before that, please open your books and write down the spelling. चुकलंय का Tuesdayचं? बरोबर आहे? Is it right? Okay. Thursdayला TH करतो आपण. 14th of January 2025 अशी डेट टाका. इंडेक्समध्ये पण आणि आतल्या पानावर पण. आणि फर्स्ट टॉपिक फ्रॉम 9 to 10 इज अ किडनी स्ट्रक्चर अँड किडनी फंक्शन. स्ट्रक्चर अँड फंक्शन दिस इज सिलेबस टॉपिक. तो माझ्या आता लक्षात नाही, कोणाच्या लक्षात असेल तर, नाही तर अदरवाईज कोणाच्याकडे सिलेबस असेल तर ते काढा बाहेर. बाय चान्स जर सिलेबस असेल तर किडनी स्ट्रक्चर आणि फंक्शन हा परत एक वेगळा आणि फ्रेश टॉपिक आहे. जर माझं बरोबर असेल तर एखादा तो चौथा टॉपिक बघू हातामध्ये, बहुतेक तो पुढचा टॉपिक आहे. आणि याच्यानंतर आपण आपल्या नर्वस सिस्टीमकडे जाणार आहोत. We have already completed the syllabus point number 1, general physiology. We have completed the topics. I am revising. We have completed the cell. We have already completed the blood. We have completed the nerve topic. We have completed the muscle topic. After this first point, in spite of the second point, nervous system, we have directly seen yesterday the fourth point, that is temperature regulation. And today's topic is from the syllabus is the third point. So please write down that is syllabus point number 3, which is called as the excretory system. Excretory system. And where we have the 1, 2, 3, 4, 5, 6, 7 points. A, B, C, D, E, F, G. Today we will try to complete 3A and 3B. 10 to 11 will be 3B. So 3A, this topic is a 3A, describe structure and function of the kidneys. We have the two kidneys. This is the excretory organ. So before starting the lecture, I would like to chant the prayer. So please sit straight, ताट बसा, roll your shoulders back. हात हृदयापाशी, मान सरळ आणि दृष्टी सरळ. 3 वेळा दीर्घ श्वसनाचा व्यायाम करायचा. हळुवारपणे श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे सोडायचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. Bow your head down. Namaskar, salute to God Dhanvantari, the God of health. Head up. Slowly take your hands down. Slowly open your eyes. Warm up your eyes with the heat of the palm. Thank you very much. So kidney structure and function, the topic is 3A and 3B today on the 14th of January 2025. नेहमीप्रमाणे एक वॉर्मिंग अपचे काही प्रश्न आहेत. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मिक्स आपलं लेक्चर असतं. कोणी मला सांगू शकेल का आपल्या शरीरामध्ये वेस्ट प्रोडक्टचं महत्त्व? मी बऱ्याच वेळा सांगितलं ऑलरेडी. तर कोणी एखाद्या वाक्यात एखाद्या उदाहरणाने पटवून देऊ शकेल मला की आपल्या शरीरामध्ये वेस्ट प्रोडक्टचं काय महत्त्व आहे? आपल्या घरामध्ये टॉयलेटचं काय महत्त्व आहे? आपल्या घरामध्ये लॅट्रिनचं WCचं काय महत्त्व आहे? बोला. एनीबडी? कम ऑन. वॉर्मिंग अपचे प्रश्न आहेत, त्यामुळे प्रत्येकाने पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करा. कॉर्नर आप बता सकते हैं कि हमारे शरीर में जो वेस्ट प्रोडक्ट निकलता है, पहले तो बता दीजिए कि कौन से वेस्ट प्रोडक्ट आपको मालूम है. कौन से वेस्ट प्रोडक्ट्स आपके शरीर में से? यूरिन इज अ वेस्ट प्रोडक्ट, राइट? स्वेट, ओके ओके. स्टूल, करेक्ट. एनीथिंग एल्स? यू आर 100% करेक्ट. और कुछ वेस्ट प्रोडक्ट है हमारे शरीर में? उसने बताया, यूरिन बताया, स्वेट बताया, स्टूल बताया, ठीक है. और कुछ है? बसा शेजारी. एक राहिला महत्वाचा वेस्ट प्रोडक्ट.
आपल्या शरीरामधून जे बाहेर जायला पाहिजे असा एक वेस्ट प्रोडक्ट. येस प्लीज. म्यूकस, नो डैट मच नॉट करेक्ट, पण प्रयत्न चांगला है. आई अप्रिसिएट कि आपने प्रयत्न कोशिश की, ये बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही इंपॉर्टेंट है पास होने के लिए. हाँ, बहुत बढ़िया. बस हाँ, म्यूकस कैनॉट बी सेड एवरी टाइम एज ए वेस्ट प्रोडक्ट. समटाइम्स यस इट कैन बी. No, I am talking not about the organ. I am talking about basa waste product. Yes, bolo na. Urea, that is the same like a urine. Urea, no, not at all. Urea is excreted through the urine, and urea is again conversion of ammonia to eliminate from the body. Actually, the waste product is ammonia, but ammonia cannot be directly eliminated. So the body is converting ammonia to urea. And urea is going through the urine. Yes, please. Very good. That what I was expecting. Carbon dioxide is important waste product that should be eliminated from the body. Very correct answer. Very good. Basa. Now, based on these answers, मला असं सांगा की tell me now the name of the organs from where these waste products are excreted. Tell me the name of the organs or the system, you can say. Yes, please. Urine is from kidney. Urine is excreted via kidney. Urine is formed in the kidney, and from that excretory system it is excreted. Very good. Correct. Anything else? बस अजून कोणाला काय बोलायचंय? Tell me the organ or the system. Name of the system or name of the organ. Yes, please. बोला बोला. Come on. Yes. Very good answer. Respiratory system, but specific organ is lungs and the alveoli. Very good answer. Correct. बसा. अजून काही कुठली सिस्टीम सांगता येईल आपल्याला किंवा कुठला ऑर्गन सांगता येईल? येस प्लीज. Ammonia from अरे आत्ता जे सांगितलं तेच बोला ना तुम्ही. तुम्ही जे आत्ता वेस्ट प्रोडक्टची नावं तर घेतली ना तुम्ही. मी परत एकदा रिपीट करतोय. अमोनिया कॅन नॉट बी एक्सक्रीटेड फ्रॉम द बॉडी. रिमेंबर, डोंट फॉरगेट दिस अँड नेव्हर से अमोनिया. Ammonia is a waste product with the protein metabolism, but it cannot be excreted. Please try to understand. She is saying about disintegration in the liver. That also I can accept. Yes? stool is passed through anus. Yes. Stool is formed in or the collected in the rectum but passed through the anal opening. Very good answer. Correct. Yes? Sweat from skin. Yes, sweat from the skin. So these are the simple things. आणि हे सगळे वेस्ट प्रोडक्ट जे असतात ते अतिशय चांगले राहिले. म्हणजे जसे न्यूट्रिशन आवश्यक आहे तसंच वेस्ट प्रोडक्ट बाहेर जाणं आवश्यक आहे. अदरवाईज देअर विल नॉट बी डॅश वन वर्ड. आपण एक शिकलेल्यापैकी एक शब्द तुम्ही मला सांगायचा आहे. पहिल्या दिवशीपासून सिलेबस आठवायचे. इफ युअर वेस्ट प्रोडक्ट्स आर नॉट गोइंग प्रॉपरली आउट देन देयर विल बी प्रॉब्लम इन डैश फिलिंग द ब्लैंक. कुछ बता सकते हैं कोई लड़का लड़की? यस. व्हेरी गुड. शाबास. मला बरं वाटतंय की चला काहीतरी मुलांना कळतंय. देयर विल बी प्रॉब्लेम इन द होमिओस्टॅसिस. म्हणजे आत्ताचे सगळे मुद्दे तुम्ही होमिओस्टॅसिस मध्ये सुद्धा लिहू शकणार आहात. आता मला असं पाहिजे, कमिंग टू द आवर टुडेज पॉइंट, असा एक मी आजार सांगितला होता आत्ताच्या ऑर्गन संदर्भात. कोणी सांगू शकेल की ज्याच्यामुळे माणूस मरू सुद्धा शकतो? येस. व्हेरी गुड. युरेमिया इज आन्सर. इफ युरिन इज नॉट गोइंग आउट. मग आता मला पुढचा प्रश्न असा आहे की युरिन बाहेर नाही जाणार, असं कधी घडेल? व्हॉट कॅन बी द रिझन? तेही मी सांगितलं होतं तुम्हाला. व्हॉट दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज? येस, किडनी फेल्युअर. जर आवाज थोडा मोठा ठेवा, परीक्षेला आवाज असा दणकट पाहिजे. अॅक्यूट रिनल फेल्युअर अँड क्रॉनिक रिनल फेल्युअर. व्हेरी करेक्ट आन्सर. त्यामुळे किडनी बद्दल आपल्या मनामध्ये जागरूकता पाहिजे. त्यामुळे आपली किडनी चांगली राहण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. कोण सांगेल कशी काळजी घ्यायची? किडनी चांगली राहायची म्हणजे काय काळजी घेणार? किडनी तर आपापलं काम करते. यस, भरपूर पाणी प्यायचं. करेक्ट. भरपूर म्हणजे तहान लागेल तेव्हा तुम्ही पाणी पिलंच पाहिजे. अगदी करेक्ट उत्तर आहे. अजून काही? एनिथिंग एल्स? किडनीचे प्रॉब्लेम कोणाला कोणाला सांगता येतील? विच डिसीजेस यू नो अबाउट द ऑर्गन किडनी? किडनी के बारे में आपको कौन सी बीमारियां मालूम है? एक तो बता दिया, फेल्यूर अभी बताना नहीं है, अलग. यस, वेरी गुड. किडनी स्टोन, पथरी की बीमारी, अश्मरी की बीमारी, उसमें हम परहेज रखते हैं
कि जो हमारे फल या फ्रूट्स या वेजिटेबल्स रहते हैं जिसमें ज्यादा सीड्स रहते हैं, वो सीड्स वाले फ्रूट्स या वेजिटेबल्स आपको कम खानी है. जैसे की ब्रिंजल बोलते हैं, वांगा, आणि अनेक काही तुम्ही शोधून काढा कुठले कुठले आहेत, ते सगळे कमी खायचे असतात, पाणी भरपूर प्यायचं असतं. आणि अजून एक सल्ला म्हणजे अति प्रमाणात जर तिखट खाल्लं तरी सुद्धा युरिनला त्रास होऊ शकतो. द युरिन कॅन बिकम मोर ऍसिडिक. ट्राय टू अंडरस्टँड. सो एक्सेसिव्ह स्पायसी ऑल द टाइम इज व्हेरी डेंजरस, एस्पेशली इन द समर सीझन. बाहेर पण गरमी, आत पण गरमी, आणि मग उन्हाळी लागणे नावाचा एक प्रकार असतो बघा, ज्याला बर्निंग मिक्चुरेशन असं म्हणतात. जलन होती है पेशाब को. और कुछ बीमारियां, अजून कुठले आजार सांगता येतील? स्टोन झाला, फेल्युअर झालं, अजून काही? अर्थात ते तुम्हाला माहित नाही, रेकॉर्ड करतोय, फक्त लक्षात ठेवा. घरी जाऊन ज्यांना इच्छा आहे ते लिहून काढू शकतात. येस. सर ते डायलिसिस मध्ये होतं. नाही, रिनल फेल्युअरचा ट्रीटमेंट पार्ट आहे डायलिसिस. डायलिसिस इज नथिंग बट द आर्टिफिशियल किडनी. म्हणजे जे रक्ताचं ब्लड प्युरिफिकेशन होणार आहे, फिल्ट्रेशन होणार आहे, ते बाहेरच्या मशीनमध्ये ब्लड फिल्टर केलं जातं आणि मग ते परत आत टाकलं जातं. सो किडनी इज आर्टिफिशियली टेकन केअर आउटसाइड विथ द मशीन, दॅट इज कॉल्ड एज अ डायलिसिस. ओके. पण त्याच्या व्यतिरिक्त आजार जे आहेत त्याची नावं अशी आहेत की किडनीला सूज येणं म्हणतात त्याला. अॅक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस नावाचा आजार आहे. काही लिहायची गरज नाहीये, जस्ट क्वाईट कहा, कारण ऑडिओमध्ये आहे ते सगळं, आणि आता आपल्याला ही मदत करणार, त्यामुळे तुमची फिल्म बनली की लोकांना कळेल. दुसरं आहे ते काय आहे? दुसरा आजार तो अॅक्यूट ग्लोमेरुलोनेफ्राइटिस, ITIS. व्हेनेवर देयर इज सफिक्स, शब्द के आखिर में जो ITIS आता है उसका मतलब होता है इन्फ्लेमेशन. तो नेफ्राइटिस हो गया ना. तो क्रॉनिक नेफ्राइटिस इज ऑल्सो वन ऑफ द टाइप. एक्यूट पाइलोनेफ्राइटिस, पाइलो का मतलब होता है पस, पाइलो, तो मतलब किडनी में जब पस हो जाता है तो एक्यूट पाइलोनेफ्राइटिस बोलते हैं. और एक बच्चों में शिकायत होती है ऑटो इम्यून डिसीज, उसमें 2-4 लक्षण एकत्र मिलाकर वो डिसीज है, उसका नाम है नेफ्रोटिक सिंड्रोम. नेफ्रोटिक सिंड्रोम. तो नेफ्रोटिक सिंड्रोम में हाइपरटेंशन रहता है, किडनी को सूजन रहती है, किडनी के यूरिन में ब्लड शुगर अल्बुमिन आ जाता है, तो अल्बुमिनुरिया बोलते हैं. सो फॉर ऑल दिस मॅटर, आता आपण बरंचसं किडनी बद्दल चर्चा केली आहे. टेल मी सम इन्व्हेस्टिगेशन्स which can help to get some idea about this problem of kidney and excretory system. Tell me 1, 2, 3, 4 test, laboratorical or any test investigations. Yes. Wrong answer. You should say renal or kidney function test. You wanted to say correctly, but it was a wrong pronunciation. LFT is a liver function test, but you are right, that is called as a KFT, that is kidney function test. Very good answer. Kidney function test खून की जांच है. ये ब्लड लिया जाता है और उसमें 2 घटक देखे जाते हैं किडनी फंक्शन में. उसमें 1 यूरिया एंड सेकंड इज अ क्रिएटिनिन. So when urea and creatinine they are raised above normal, that is called as a problem in the kidney. ये बहुत बढ़िया कहा आपने. और कुछ इन्वेस्टिगेशन मालूम है? एकदम फालतू वाली इन्वेस्टिगेशन पहले दफा करनी चाहिए. कुछ भी किडनी के या एक्सीडरी सिस्टम के प्रॉब्लम है तो क्या करना चाहिए? हाँ बोला. यूरिन टेस्ट. करेक्ट. दैट इज कॉल्ड एज यूरिन रूटीन एग्जामिनेशन. यूरिन रूटीन एग्जामिनेशन में लैब में हमें पेशाब देनी पड़ती है सुबह की, उसको बोलते हैं मिड स्ट्रीम यूरिन. स्टराईल बॉटल पाहिजे, लक्षात ठेवा. यू हॅव टू कलेक्ट इन द स्टराईल बॉटल. कुठली पण घरची आपली कफ सिरपची बाटली घ्यायची, त्याच्यात युरिन द्यायची, पाठवून द्यायची. आजोबांची, आजीची चालत नाही तसं. ते कशात घ्यायला पाहिजे? यू हॅव टू ब्रिंग फ्रॉम द लॅबोरेटरी द स्टराईल बॉटल, अँड इन दॅट बॉटल ओनली इफ यू डू, देन ओनली द रिपोर्ट विल बी करेक्ट. नाही तर सिरपच्या बाटलीमध्ये घेतलं तर काय प्रॉब्लेम येईल? यू विल गेट द युरिन शुगर ना, डायबिटीस डिटेक्ट होईल तुमचा. तर दॅट इज नॉट द करेक्ट प्रोसिजर. स्टराईल बॉटल पाहिजे, हा पहिला नियम आहे. युरिनच्या 3 प्रकारच्या टेस्ट असतात, फिजिकल, केमिकल अँड मायक्रोस्कोपिक. इन द फिजिकल वी सी द कलर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, व्हेरी इंपॉर्टंट, एंड ट्रांसपेरेंसी. द यूरिन शुड बी पेल येलो एंड क्लियर, ट्रांसपेरेंट रहनी चाहिए. उसके बाद आता है स्पेसिफिक ग्रेविटी, वो 1.010 से 1.020 होनी चाहिए. पानी का 1.0 है स्पेसिफिक ग्रेविटी, ये पानी से ज्यादा है. क्यों ज्यादा है? इसमें पानी के अलावा कुछ मिनरल्स है, क्षार द्रव्य है, इसी के द्वारा इसका स्पेसिफिक ग्रेविटी वाटर से ज्यादा होता है.
उसके बाद केमिकल में ज्यादातर अल्ब्यूमिन आता है जिसको प्रोटीन कहते हैं, उसके बाद शुगर आता है, उसके बाद बाइल सॉल्ट, उसके बाद बाइल पिगमेंट और उसके बाद आता है कीटोन बॉडीज। ये 5 नाम है हमारी केमिकल टेस्ट के। तो उसमें अल्ब्यूमिन जो है और शुगर जो है ये सभी घटक नॉर्मल यूरिन में एब्सेंट रहते हैं। जब किसी के यूरिन में अल्ब्यूमिन आ गया तो मानो किडनी का प्रॉब्लम है। अल्ब्यूमिन उसमें रिमार्क आता है 1+2+3+। शुगर आ गई पेशाब में तो उसका डायबिटीज मेलिटस होने की संभावना ज्यादा है। बाइल सॉल्ट बाइल पिगमेंट आते हैं जॉन्डिस में, इन्फेक्टिव हेपेटाइटिस, लीवर की बीमारी, पीलिया व्याधि कहते हैं, तो उसमें क्या जाता है बाइल सॉल्ट और बाइल पिगमेंट। और कीटोन बॉडीज, जब शरीर में डिहाइड्रेशन हो जाता है तो कीटोन बॉडीज आ जाती है। नहीं तो जिसका डायबिटीज अनकंट्रोल्ड है, बहुत शुगर बढ़ गई है 500 700 1000, तो उसमें कीटोन बॉडीज आ सकते हैं। तो हमें पता चलता है कि यह डायबिटीज कंट्रोल में नहीं है। और लास्ट वाला आता है माइक्रोस्कोपिक। माइक्रोस्कोपिक में हर एक के यूरिन में एपिथेलियल सेल्स होते हैं, वो नॉर्मल हैं। उसके बाद पस सेल्स आते हैं, वो डेंजरस है, वो करेक्ट नहीं है। जब पस सेल की संख्या 5 से 10 होती है, 10 से आगे होती है, तो उसका मतलब है यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन, जिसको UTI कहते हैं, यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन। पेशाब को जलन होती है, बार बार जाना पड़ता है, कभी कभी ज्यादा बुखार भी आ जाता है। ये यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन का जो बुखार होता है उसकी एक खासियत है, उसको बोलते हैं फीवर विथ राइगर। ऐसे धड़ 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 शिवरिंग होता है, बहुत ही ज्यादा शिवरिंग। हाई फीवर है और शिवरिंग है, उसके 2 ही कारण आपके प्रैक्टिस में ध्यान में रखिए। आपके घर में फ्रेंड्स को, रिलेटिव्स को फीवर, हाई फीवर है, 110 102 103 104, 110 कभी नहीं होता, मर जाएगा आदमी। ज्यादा से ज्यादा 105 मैंने देखा है, ठीक है। 102 फीवर, हाई फीवर है और ठंडी बजकर वो हो रहा है, तो उसका मतलब है फीवर विथ राइगर। तो उसका एक डायग्नोसिस है UTI, यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन। दूसरी बीमारी आपको पता है, किसी को मालूमात है फीवर विथ राइगर का अलग क्या कारण हो सकता है? डायग्नोसिस के बारे में, कौन सी बीमारी होती है, कौन से बुखार में फीवर विथ राइगर? सब में फीवर विथ चिल तो होता है, दोनों शब्द अलग है। चिल का मतलब हल्का सा ऐसा ठंड लगना, और राइगर का मतलब ऐसा 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 हिलना आदमी, और हाई बुखार है। यस, नो, मलेरिया, डोंट फॉरगेट इट, मलेरिया and urinary tract infection, these 2 conditions only can cause fever with rigor। तो जिसको हर दफा हर दिन 4 बजे बुखार आता है, सिर्फ 4 बजे, पहले ठंड लगती है, बाद में ज्यादा बुखार चढ़ जाता है और बाद में स्वेटिंग हो जाता है, 3 स्टेजेस रहते हैं उसके। दूसरे दिन फिर 4 बजे आ गया, नहीं तो बोल रहा है वो एक दिन के अल्टरनेट डे मेरे को बुखार आता है और सिर्फ 3 बजे आता है, दोपहर 12 बजे आता है। तो एक पिक्यूलर टाइम की वजह से जब बुखार आ रहा है और फीवर विथ राइगर है तो उसका डायग्नोसिस हो गया मलेरिया। जब फीवर विथ राइगर है तो उसको हमेशा पूछना कि आपको पेशाब को कुछ दिक्कत है क्या, कुछ परेशानी है क्या? तो बोलेगा नहीं, थोड़ा बीच बीच में रुक रुक होता है, जलन होता है, बार बार जाना पड़ता है, तो इमीडिएटली आस्क हिम टू डू द यूरिन एग्जामिनेशन। उसमें आपको बहुत सारी पस सेल्स मिल जाएगी, कितनी 25-50 तक पर हाई पावर फील्ड मिल जाती है। तो उसका कंफर्म डायग्नोसिस क्या हो गया? यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन। मैं बात कर रहा हूं यूरिन एग्जामिनेशन की। पहले फिजिकल बता दिया, केमिकल बता दिया, माइक्रोस्कोप में एपिथेलियल सेल्स नॉर्मल बता दिया, पस सेल्स गड़बड़ी वाली चीज है, नहीं होनी चाहिए, एब्सेंट होनी चाहिए या मिनिमल होनी चाहिए, 1 to 2, इट्स नॉट सिग्निफिकेंट, बट 5 से ज्यादा पस सेल चल रही है तो यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन हो सकता है। उसके बाद क्या जाता है? आरबीसीज, रेड ब्लड सेल, कभी भी नहीं होना। जब पेशाब में आरबीसीज है तो उसका मतलब है हिमेचुरिया। हिमेचुरिया, खून का प्रवाह चल रहा है ब्लड किडनी के द्वारा, मतलब यूरिन के द्वारा, और यह बात गंभीर है। जब पेशाब में खून निकलता है, लाल रंग की पेशाब होती है, तो तुरंत अगली जांच करवानी चाहिए। ज्यादा किडनी का प्रॉब्लम हो सकता है, तुरंत उस पेशेंट को आपको सोनोग्राफी के लिए भेजना पड़ेगा। सोनोग्राफी में किडनी का दर्शन हो जाता है कि कैसी दिखती है, क्या है, साइज कैसा है, उसमें कुछ पानी है क्या, सूजन है क्या, सब चीजें देखती है। तो बेस्ट what you can say the investigation radiological is a what you can say sonography, ultrasonography of the abdomen बोलते हैं, और उसमें आपको लिखना पड़ेगा कि किडनी के ऊपर जरा ज्यादा ध्यान दिया जाए। ओके, और उसके बाद स्टाफ रूम से क्या है, जोर जोर से चल रहे हैं आज बातें।
मकर संक्रांति के मौसम में सब सेल्फी निकाल रहे शायद, ऐसे कुछ देखकर, साड़ियाँ बीड़ियाँ पहनकर। वो मेरे सहकारी होने के नाते मैं ज़्यादा बोल भी नहीं सकता। ठीक है, देखेंगे, और ज़्यादा हो गया तो बोलना पड़ेगा। हम बात कर रहे थे कि इन्वेस्टिगेशंस की, यूरिन की बात कर रहे थे। ठीक है, तो ये तो आपको करना ही पड़ेगा, जैसे किडनी फंक्शन टेस्ट, ब्लड की जांच भी करवानी पड़ेगी। सब के सब बीमारियां हमने देख ली, उसकी पार्श्वभूमि देख ली। अभी देखते हैं कि एक्चुअली जो हमने 11th 12 में पढ़ा है वो किडनी का स्ट्रक्चर कैसे है। सिर्फ कीवर्ड मैं आपको लिखने के लिए बताऊंगा। S1 पे किडनी स्ट्रक्चर फंक्शन टाइटल है। अभी किडनी में ये देखिए, यहां पर हमारे शरीर में दोनों बाजू में लंबर रीजन में ये होता है। ये देखिए, राइट किडनी और लेफ्ट किडनी। आता सांगितल्यानंतरच लिहायचंय। याचा पहिल्यांदा आकार जो आहे तो लिहून टाका, बीन शेप्ड. प्लीज राइट डाउन द shape of the kidney, that is bean shaped. Then everybody should know that the right and left kidneys are there. Okay. Now don't write these dimensions 11 by 6 by 3, but you should by chance after in the second round you can remember those particular things. Okay. आता फक्त bean shaped oral लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला पटकन कुठे असते तुझ्या शरीरात किडनी असं दाखवलं तर यू शुड बी एबल टू शो. तर जसं विठ्ठलाची मूर्ती समोर आणायची, विठ्ठल परमात्मा जैसा है ना, वो जैसे खड़ा रहता है कमर पे हाथ रखकर, तो दिस इज द राइट किडनी एंड दिस इज द लेफ्ट किडनी. किडनी नॉर्मली पाल्पेबल नसते, हे लक्षात ठेवा. वेन वी पाल्पेट द एब्डोमेन, द किडनी शुड नॉट बी पाल्पेबल, अँड इफ इट इज पाल्पेबल देन दॅट इज अ पॅथॉलॉजिकल. ओके, हा एक भाग या ठिकाणी लक्षात ठेवा. स्लाइड नंबर 3 कडे चाललोय मी आता. So this is lie on the posterior abdominal wall, one on each side of the vertebral column. आपला हा जो मणका आहे त्या दोन्ही बाजूला त्या किडनीज आहेत. राईट किडनी इज अ पोस्टिरियर टू लिव्हर. ऑफकोर्स ऑन द राईट साइडला काय आहे आपल्या लिव्हर. लिव्हर इज ऑल्सो नॉट पाल्पेबल. लिव्हर इज द बिगेस्ट फॅक्टरी, अँड त्या लिव्हरच्या मागच्या बाजूला द पोस्टिरियर साइड ऑफ द लिव्हर देर इज अ राईट किडनी, अँड हिअर लेफ्ट किडनी इज पोस्टिरियर टू द स्प्लीन. लेफ्ट साइडला काय आपलं स्प्लीन आहे. लिव्हरचं काम आहे मॅक्झिमम मेटाबॉलिक प्रोसेसला मदत करणं. Protein metabolism, carbohydrate metabolism, fat metabolism takes place in the liver. Even the damaged or waste things are also tried to be disintegrated in the liver. And spleen is mainly concerned with the storage of the hemolysis. That means RBCs when they break down is like a graveyard. Okay? Just a moment, if possible. Okay, so we are on the slide number 3. Right kidney and left kidney. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो परीक्षेला एक विचारला जातो ओरलला, तो लिहून ठेवा की राईट किडनी इज लोअर दॅन द लेफ्ट. राईट किडनीची जी साईज म्हणजे तुमची पोझिशन असते ती लेफ्ट किडनीपेक्षा नॉर्मलीच थोडी खाली असते. लिटिल बिट, नॉट मच, बट किंचितशी. जर तुम्ही फोटोग्राफ बघितले किंवा कुठे सोनोग्राफी केली तर राईट किडनी ही लोअरला आहे हे लक्षात ठेवा. राईट किडनी इज ऑन द लोअर साइड दॅन द लेफ्ट. कम्पॅरेटिव्ह आहे शेवटी ते. राईट आणि लेफ्ट किडनीचा विचार केला तर राईट किडनी इज ऑन द लोअर साइड दॅन द लेफ्ट. ओके, स्लाइड नंबर 4 वरती चाललोय मी आता. नाव पोझिशन ही विचारली जाते परीक्षेला, त्यामुळे ती लिहायची आपल्याला. त्याची पाठीमागच्या बाजूने जर आपण व्हर्टिब्राचा विचार केला तर त्याच्यामध्ये थोरॅसिक 12 या लंबर व्हर्टिब्रा जो आहे आणि L3 याच्या त्या बिटवीन मध्ये ती असते. हा पाठीमागचा जो मणके आहेत आपल्या मणक्यांची पोझिशन तुम्हाला माहिती आहे. हे सर्व्हायकल असतात, थोरॅसिक असतात, लंबर असतात. व्हर्टिब्रा माहिती आहेत ना प्रत्येकाला, इथे पण आहेत बघा तुम्ही. तर ते मोजल्यानंतर कुठे येते पोझिशन तर T12 आणि L3च्या मध्ये. हा शब्द ओरलला 100% विचारतात. L12 आणि L3 सांगता आलं पाहिजे. दुसरा महत्वाचा शब्द आहे रिट्रोपेरिटोनियम. इट इज बिहाइंड द पेरिटोनियम. पेरिटोनियम इज अ कव्हरिंग टू द ॲब्डॉमिनल ऑर्गन्स. पेरिटोनियम इज अ कव्हरिंग टू द ॲब्डॉमिनल. हे थोडंसं रिट्रोपेरिटोनियल आहे. ओके, त्यामुळे त्याची जास्त काळजी घ्यावी लागते कारण इट इज नॉट प्रोटेक्टेड. नाव हिअर पिक्चर चांगला आहे त्यामुळे बघून ठेवा की राईट किडनी आहे, लेफ्ट किडनी आहे. याच्या आतल्या बाजूला आहे दे आर शोईंग द रिनल ट्युब्युल्स की जिथे फिल्ट्रेशनचं काम होणार आहे. हे रिनल पेल्विस वगैरे पुढे पुढे आपण अधिक शिकू. रिनल पेल्विस म्हणतात त्याला. इथनं हा युरेटर निघालेला आहे, मूत्र नलिका, अँड इट इज युरिन इज फॉर्म ओव्हर हिअर. हे प्रत्येकाला माहिती आहे. दिस इज कॅरीड थ्रू द युरेटर अँड देन इट इज कलेक्टेड इन द युरिनरी ब्लॅडर. त्यामुळे 3 गोष्टी स्वतंत्र आहेत. दिस इज अ फॉर्मेशन, this is just transport,
दिस इज अ कलेक्शन, स्टोरेज आहे. आणि व्हेन यू गेट द मिक्च्युरेशन, कोणी सांगू शकेल याच्यातनं ब्लॅडर मधनं युरिन बाहेर कधी पडणार आहे? ती युरेथ्रा मधनं बाहेर पडणार आहे. येस प्लीज. नॉट ओनली स्पिंक्टर्स, देर इज वन मोर थिंग. स्पिंक्टर्स इज द राईट आन्सर. नॉट म्हणजे जेव्हा आपण माहिती आहे आपल्याला की युरिन आपण कंट्रोल करू शकतो, बसा खाली, युरिन कंट्रोल करू शकतो ना, बसा बसा. हा, हिअर जे असतात त्याच्या आतमध्ये स्ट्रेच मसल्स असतात, मसल्स असतात ते स्ट्रेचेबल असतात. त्याच्यामुळे नॅचरली युरिनमध्ये जेव्हा 250 300 पर्यंत युरिन साठते तेव्हा द सिग्नल गोज टू अगेन ब्रेन ऑर द स्पायनल कॉर्ड. बेटर वे आधी ते स्पायनल कॉर्डलाच जातात. 90% 95% लोकलच रिफ्लेक्स असतो त्याला. मिक्च्युरेशन रिफ्लेक्स इज वन ऑफ द टॉपिक इन युअर सिलेबस. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि व्हॉट इज मिक्च्युरेशन रिफ्लेक्स? की ती युरिनरी ब्लॅडर मध्ये वेन द युरिन इज फिल्ड अँड इट इज गोइंग बियॉन्ड द लिमिट, नॅचरली ते मसल्स आर सेन्सिटिव्ह. दे आर लाईक द सेन्सर्स. डू यू रिमेंबर द होमिओस्टॅसिस? सेन्सर्स आहेत ते. आणि सेन्सर्स तुम्हाला स्पायनल कॉर्डला सिग्नल देतात असेंडिंग नर्व मार्फत. तिथे स्पायनल कॉर्ड मध्ये कळतं अरे आता हे वेळ झाली आहे बाहेर टाकायची, मग ते परत इफरंट नर्व्स टाकतात. दोन नर्व्सचे प्रकार लक्षात ठेवा. वन इज ॲफरंट AFF, that is going towards the spinal cord or going towards the brain. These are sensory nerves. Afferent nerves are sensory. आणि efferent, ही म्हणजे बाहेर जायचंय, ब्रेन मधून बाहेर, स्पायनल कॉर्ड मधून बाहेर, that is efferent. EFF. Efferent are always motor. Afferent are always sensory. Efferent always motor. So here the signal has gone in the spinal cord. Spinal cord has decided, okay, this is the right time because otherwise the bladder will burst. So it gives the order to the sphincters. ते सांगतं एक्स्टर्नल स्पिंक्टरला आता मोकळं व्हायला हरकत, दरवाजे ओपन होतात आणि युरिन इज पास्ट. लक्षात आलंय? तर हा मिक्च्युरेशन रिफ्लेक्सच्या संदर्भातला पार्ट आहे. युरेथ्रा, पेनिस आणि स्त्रियांच्या. आता मला इथे एक विशेष गोष्ट सांगायची आपल्याला की स्त्रियांच्या मध्ये, लेडीज मध्ये कंपॅरेटिव्हली कम्पेअर टू मेल, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन इज व्हेरी कॉमन. याची काही कारण माहिती आहेत तुम्हाला? यस. नाही नाही नाही. येस. एनिथिंग एल्स? यू आर ट्राईंग वेल. दुसरं काही स्पेसिफिक? येस. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर आहे. विथ कम्पेअर टू द मेल द युरेथ्रा लेंथ इज अ शॉर्ट, नंबर वन. अँड सेकंड थिंग, देर आर another opening is more nearby, that is the vagina and the rectum. So if the proper hygiene is not maintained, if proper hygiene is not maintained by the lady around the genital organs, naturally the infection chances are more. That is called as soiling. Soiling हा मेडिकलचा शब्द आहे. बिकॉज ऑफ द अनहायजीन. त्यामुळे पाळीच्या वेळेला, मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला हायजीनचं का महत्व आहे की युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल तर. आणि नंबर 3 इज ऑल्सो, this is a very additional information, but it is called as a honeymoon cystitis. The word may be looking a little bit funny and this thing तुम्हाला असं absurd वाटेल, but this is a medical terminology, this is not a private terminology. This is honeymoon cystitis. That means after the honeymoon, many ladies suffer from this particular problem of urinary tract infection because of the first time intercourse and not proper taking care of that parts. ओके. तर हे सगळे शब्द नीट लक्षात ठेवा. प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. ओके. नाउ वी विल गो फर्दर. स्लाइड नंबर 5 वरती मी आता. सो दिस इज मोर डिटेल्ड, ज्याला झूम म्हणतो आपण. प्रॉपर किडनीचं हे सगळं फंक्शन आहे. दिस इज कॉल्ड एज अ फंक्शनल अनाटॉमी. किडनी इज अ कंपाउंड ट्युब्युलर ग्लँड कवर्ड बाय अ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज कॅप्स्यूल. देर इज अ डिप्रेशन इन द मेडियल बॉर्डर ऑफ द किडनी विच इज कॉल्ड हायलम, through which renal artery, renal veins, nerves and ureter pass. आता हे चित्र बघून घ्या. याच्या बाहेरचं सगळ्यात जे स्ट्रक्चर दिसतं एकदम एक्सटर्नलला, ती एक प्रकारची बॅग आहे किंवा कव्हरिंग आहे, टफ कव्हरिंग. दॅट इज कॉल्ड ॲज अ, जसं फळाला कवच असतं की नाही, संत्र्या ऑरेंजला कव्हर असतं ना, ऑरेंज समजा तुम्ही, ऑरेंजचं आपण पिलिंग करून ते कव्हर काढून टाकतो. सो दिस इज कॉर्टेक्स. त्याच्या आतमध्ये जे आहेत या ठिकाणी हे दिसत असेल तुम्हाला, मेडुलरी पिरॅमिड दिसतंय. या मेडुलरी पिरॅमिडमध्ये ग्लोमेरुलाई असतात. याच्यातून जे युरिन तयार होतं ते खाली येतं या सायनसेसमध्ये. सायनसेस म्हणजे पोकळ्या. या पोकळ्यातून रक्त नंतर कलेक्ट होणारे सगळ्या सायनसेसचं एकत्र येतं आणि इथे बघा मेजर कलायसिस आणि मायनॉर कलायसिस म्हणजे पुढे पुढे जातं आणि फायनली इथे युरेटरला बाहेर पडतं.
आता हे बाकीचे तांबडं निळं जे दिसतंय तुम्हाला किडनी आहे. प्रत्येक फंक्शनला प्रत्येक ऑर्गनला तुम्हाला ब्लड सप्लाय तर लागणार आहे. प्युअर ब्लड सप्लाय आणि इम्प्युअर ब्लड सप्लाय. प्युअर ब्लड सप्लाय विल बी गोइंग टू द ऑर्गन अँड इम्प्युअर ब्लड इज टेकन आउट फ्रॉम द ऑर्गन. सो व्हॉट इज देअर? रिनल आर्टरी इज देअर अँड रिनल व्हेन इज ऑल्सो देअर. लक्षात येत आहे काय स्ट्रक्चर्स आहेत ती. त्यामुळे दीज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता हा जो एरिया आहे मधला की जिथे सगळं एंटर झालेत आर्टरी व्हेन त्या सगळ्या पार्टला हायलम असं म्हणतात. तेव्हा हायलम हा शब्द लिहून ठेवा त्या ठिकाणी. हायलम हायलम इज इक्वल टू डिप्रेशन, खड्डा. किडनीमध्ये एक प्रकारचा मध्ये भोगदा आहे, खड्डा आहे, त्याला हायलम म्हणतात. HILUM. पुढे लिहायचं डिप्रेशन आणि पुढे लिहायचं डॅश काढून आर्टेरी व्हेन अँड नर्व. त्या ठिकाणी कोणाचा संबंध आहे? आर्टेरी व्हेन नर्व अँड युरेटर. चार गोष्टी: आर्टेरी व्हेन नर्व आणि युरेटर. या सगळ्या संबंध त्या ठिकाणी आहे. हायलम हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. ओके. बाकीचे पार्ट आपण युरिन फॉर्मेशनच्या वेळा पाहू. पण तरी सुद्धा आता काही कीवर्ड्स एका म्हणजे डॅश डॅश काढून लिहा. कॉर्टेक्स हा पहिला शब्द लिहा. कॉर्टेक्स कंसातल्या कव्हरिंग. कॉर्टेक्स इज अ कव्हरिंग. कंस पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट डॅश. देन मेडुलरी पिरॅमिड. मेडुलरी पिरॅमिड. मेडुलरी पिरॅमिड हा प्रत्येकाने बघून ठेवा. चॉकलेटी पार्ट मेडुलरी पिरॅमिड डॅश. मायनॉर कॅलिक्स. एक आहे म्हणून कॅलिक्स लिहिलंय. मायनॉर आकृती साइडमल्टेनियसली पहा फळ्यावरती. मायनॉर कॅलिक्स या मेडुलरी पिरॅमिड मधनं मायनॉर कॅलिक्स मध्ये आलं. तिथनं पुढे डॅश काढून लिहा. मेजर कॅलिक्स. मेजर कॅलिक्स. मेजर कॅलिक्स डॅश. रिनल सायनस. रिनल सायनस आणि डॅश युरेटर. हा सगळा मार्ग तुम्हाला माहित पाहिजे. युरेटर अशा टप्प्याटप्प्याने ती युरिन किडनीमध्ये तयार होऊन बाहेर जाणार आहे. स्लाइड नंबर 5 पूर्ण केली आता आपण. जस्ट वेट. हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, तुमच्या घरी आहे, त्यामुळे काही काळजीचा भाग नाही तुम्हाला. आता S6 असं लिहायचं. S6. स्लाइड नंबर 6. टायटल द्या लेयर्स ऑफ किडनी. लेयर्स ऑफ किडनी. अंडरलाईन डॅश. त्याला अंडरलाईन करायचं, पुढे डॅश काढायचा. आकडे टाकायचेत मात्र आता. नंबर 1 एकाखाली एक लिहा. आउटर कॉर्टेक्स. आउटर कॉर्टेक्स एकाखाली एक, वन आफ्टर अनदर. नंबर 2 इनर मेडुला. इनर मेडुला. त्याच्या खाली नंबर 3 ला रिनल सायनस. रिनल सायनस. हे ओरलला विचारू शकतील, परीक्षेला फार विचारणार नाही तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे, कारण हे झालेलं आहे तुमचं. S7 वरती मी आता तिथे काय काय म्हणलंय पहा. कॉर्टेक्स इज अ डार्क अँड ग्रॅन्युलर अपीअरन्स. बाहेरचं जे कवच येते. इट कंटेन्स द रिनल कॉर्पस्कल्स अँड द कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स. कॉर्टेक्सच्या पार्टमध्येच हे सगळ्या गोष्टी आहेत. काय? कॉर्पस्कल्स आणि कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स. At intervals, cortical tissue penetrates the medulla in the form of columns which are called as the renal columns or the columns of Bertini. हे सगळं 12वीला तुम्हाला झालेलं आहे असं वाटतंय मला. त्याच्यामुळे तरी हा पार्ट हा शब्द ओरलला परत विचारतील म्हणून लिहून ठेवा. कॉर्टिकल टिश्यू पेनिट्रेट्स मेडुला. डिक्टेशन देतोय. S7 आहे. कॉर्टिकल टिश्यू पेनिट्रेट्स मेडुला इज इक्वल टू, त्याला काय म्हणतात ते पेनिट्रेशन केल्यानंतर आत घुसल्यानंतर रिनल कॉलम्स. त्याला काय म्हणायचं? रिनल कॉलम्स ऑर कॉलम्स ऑफ बर्टिनी. शास्त्रज्ञाचं नाव येते कॉलम्स ऑफ बर्टिनी. ओरलचा प्रश्न हा, पटकन सांगता येत नाही मुलांना काय कुठे आलं कॉलम्स ऑफ बर्टिनी. म्हणजे त्याला ऑर्गनही सांगताय, म्हणजे अवयवही आठवत नाही. आता S8 वरती आहे मी. स्लाइड नंबर 8. आता इथे मेडुलाचे पार्ट सांगितलेत त्यांनी. मेडुला कंटेन्स द ट्युब्युलर अँड व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर्स अरेंज इन पॅरलल रेडियल लाईन्स. असे कॉलम्स मध्ये ते टाकलेले असतात. मेडुलरी मास इज डिवायडेड इंटू 8 to 10 मेडुलरी और माल्फिगियन पिरॅमिड्स. ब्रॉड बेस ऑफ ईच पिरॅमिड इज इन कॉन्टॅक्ट विथ द कॉर्टेक्स अँड अपेक्स प्रोजेक्ट्स इनटू द मायनॉर कॅलिक्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये टायटल द्या. डिक्टेशन चालू. इनर मेडुला असं लिहा. मेडुला.
इनर मेडुला. प्लीज राईट डाऊन. परत परत लिहा, रिपिटेशन झाली तरी चालेल, कंटाळा करू नका तासांमध्ये. इनर मेडुला डॅश डिव्हायडेड इंटू टायटल असेल ते अंडरलाईन करत चला. डिव्हायडेड इंटू 8 to 18. 8 to 18 किती आहेत बघा. 8 to 18 8 ते 18 मेडुलरी और माल्फिघियन पिरॅमिड्स. माल्फिघियन पिरॅमिड चॉकलेटी रंगाचं जे आहे ते माल्फिघियन पिरॅमिड्स आहेत. ते एका किडनीमध्ये अंदाजाने 8 ते 18 असतात. 1 2 3 4 5 6 7 या S8 मध्ये ते 7च दिसत आहेत, पण 8 ते 18 असू शकतात, कारण दिस इज अ फिगर. तर ही फिगर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काढावयाची आहे, हे विसरू नका. ओके, स्लाइड नंबर 9 कडे मी चाललोय. आता आतला पार्ट आहे, त्यामुळे नवीन ओळीवरती परत टायटल द्या. रिनल सायनस. मेडुला संपला आता. रिनल सायनस अंडरलाईन करा. रिनल सायनस मध्ये काय येतं, अंडरलाईन डॅश. पहिला पार्ट येतो म्हणजे रिनल पेल्व्हिस. रिनल पेल्व्हिस. रिनल पेल्व्हिस which contain 2 to 3 major calyces. 2 to 3 major calyces and 8 minor calyces. 8 minor calyces. हे कीवर्ड्स आहेत सगळे तुमच्या वहीमधले, ते मिनिमम पाठ करा. लक्षात येते का हे काय झालंय ते. हे सायनसमध्ये, हे सायनसचाच पार्टमध्ये आहेत ना सगळ्या गोष्टी. या आकृतीवरनं खूप क्लिअर आहे, म्हणजे त्यात काही फार समजून सांगण्यासारखं नाहीये, म्हणून थोडासा मी फास्ट चाललोय. आता ही आकृती 10 जी आहे ती परत तेच गोष्टी आहेत बघा. परत बघून घ्या वरती. रिनल कॉर्टेक्स हा आतला पार्ट सगळा रिनल पिरॅमिडचा आहे. त्याच्यानंतर महत्वाचं फक्त सांगतोय मी तुम्हाला, मेजर कलायसिस दिसत आहेत, मायनॉर कलायसिस दिसत आहेत. हा युरेटर दिसतोय, रिनल पेल्व्हिसचा भाग आहे, रिनल व्हेन आहे, रिनल आर्टरी आहे. परत तेच सगळे असल्यामुळे मी इथे पुढे जातोय. आता स्लाइड नंबर 11 कडे गेलो मी आता. ओके, आता प्रत्यक्ष किडनी मधलं जे काही फॉर्मेशन, म्हणजे याचं स्ट्रक्चर आहे तुमच्या युरिन फॉर्मेशनचं, ते सगळं वर्णन केलंय. त्यावरती टायटल असं द्या, स्ट्रक्चर्स रिलेटेड विथ युरिन फॉर्मेशन. स्ट्रक्चर्स रिलेटेड विथ युरिन फॉर्मेशन, जो दुसरा टॉपिक आहे आपला 10 ते 11चा, युरिन फॉर्मेशन. स्ट्रक्चर्स रिलेटेड विथ युरिन फॉर्मेशन अंडरलाईन करा आणि डॅश. पूर्ण वाक्य अंडरलाईन करा, खाली डॅश. आता खालच्या वेळेला पहिलं वाक्य, किडनी हॅज ट्युब्युलर स्ट्रक्चर्स. त्याच्या आतमध्ये नळ्या असतात. ट्युब्युलर स्ट्रक्चर्स, ट्युब्युलर म्हणजे नळ्या, हॉलो लाईन पाईप्स. ट्युब्युलर स्ट्रक्चर्स कॉमा कॉल्ड ॲज युरिनिफेरस ट्युब्युल्स. नवीन ओळीवरती, these tubules are covered, these tubules are, इथला शब्द वापरूया मला वाटतं, are having the network, त्याच्या अवतीभोवती, नेटवर्क म्हणजे त्याच्या अवतीभोवती, having the network of blood vessels. त्याच्या भोवताली मुख्य काय असतं तर ब्लड वेसल्स असतात. कर्णाच्या भोवताली, नळ्यांच्या भोवताली. युरिनिफेरस ट्युब्युल्सच्या भोवताली काय आहे तर रक्तवाहिन्या आहेत. हे पहिलं समजायला पाहिजे तुम्हाला, कारण त्या रक्तातूनच ते आतमध्ये येणार आहे ना, सगळं काय मटेरियल येणार आहे ते. त्यामुळे रक्तवाहिन्या आहेत, हा फार महत्वाचा पार्ट आहे. अँड कनेक्टिव्ह टिश्यू, जोडणाऱ्या काही गोष्टी आहेत, कनेक्टिव्ह सेल्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू. पण मुख्य काय लक्षात ठेवायचं, युरिनिफेरस ट्युब्युल्सच्या भोवताली काय आहेत तर ब्लड वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये काय आहे, ब्लड आहे. आणि किडनीमध्ये महत्वाचं काय होणार आहे, फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड म्हणजेच युरिन फॉर्मेशन. सोपं आहे अगदी. पहिली स्टेप काय, रक्त गाळायचे आपल्याला. रक्तातलं मॅक्झिमम सगळे घाण पदार्थ जे आहेत
वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते आपण बाहेर काढून सेपरेट करणार आहे. त्यामुळे इट्स लाईक अ फनेल. लक्षात ठेवा, किडनीचं फनेल सारखं स्ट्रक्चर आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, बहुतेक पुढे असेल तर तिथे रिपीट करत नाही मी आत्ता. जस्ट अ मोमेंट, लेट मी सी की उल्लेख डायरेक्ट आहे का नाही आहे. सो आय विल लाईक टू से हिअर ओनली. S11 मध्ये अजून एक मुद्दा लिहायचा आहे आपल्याला. नेफ्रॉन इज इक्वल टू ग्लोमेरुलस प्लस PCT, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, PCT. ग्लोमेरुलस अधिकचं चिन्ह करायचं, पुढे काय ऍड झाली, एक PCT ऍड झाली, प्लस लूप ऑफ हेनले, त्याचं पुढे वर्णन असेल, लूप ऑफ हेनले, अधिकचं चिन्ह परत प्लस DCT, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. एकीकडे फळ्यावरती बघता आलं तर बघा, परत एकदा सांगतो मी, हे ग्लोमेरुलस आहे, हे वरती नेफ्रॉन लिहिलेलं आहे तुम्हाला. स्लाइड नंबर 11 आहे. नेफ्रॉन इथे काय दाखवलंय, ग्लोमेरुलस दाखवलंय, बरोबर आहे. इकडनं रक्त आलं त्याच्यामध्ये, ते गाळल्या गेलं आणि पुढे ते बाहेर परत गेलं. तर आता हे जे युरिन तयार होते ती पहिल्यांदा या पाणी सगळं PCT मधनं येतं, मग ते DCT ला जातं. इथे कलेक्टिंग ट्यूब्यूल आहे, पुढे लिहा प्लस CT, आणि त्या कलेक्टिंग ट्यूब्यूल मधनं युरेथ्राला जातं. परत रिपीट करतो, नेफ्रॉन म्हणजे काय हे आता मी सांगितलं आपल्याला. नेफ्रॉन म्हणजे पहिलं ग्लोमेरुलस, हे तर स्ट्रक्चर कळलं पाहिजे आपल्याला, प्लस PCT प्रॉक्सिमल. आता प्रॉक्सिमल शब्द का आला, तर या ग्लोमेरुलसच्या हे जवळ आहे म्हणून प्रॉक्सिमल, अॅनाटॉमिकल शब्द आहे. प्लस लूप ऑफ हेनले, हे खालचं जे यू शेप दिसते ते, पुढे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, पुढे कलेक्टिंग ट्यूब्यूल आणि बाहेरचं युरेथ्रा पडणार आहे. हे स्ट्रक्चर जर कळलं तर तुम्हाला पुढचा आता तो तास आहे युरिन फॉर्मेशनचा 10 ते 11चा, तो तुम्हाला सहजगत्या कळेल. बिकॉज दॅट होल पिरियड of urine formation is mainly concerned with this tubules and the glomeruli. बस, त्याच्या पलीकडे आपण काही पिरॅमिड चर्चा करणार नाहीये, करायसिसची चर्चा करणार नाहीये, युरेथ्राची चर्चा करणार नाहीये. वी आर कन्सर्न विथ द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी इज अ नेफ्रॉन. त्याच्यामध्ये काय येतं, ग्लोमेरुलस येतं आणि सगळ्या ट्यूब्यूल्स येतात. पार्ट इज क्लिअर. कारण या प्रत्येक ठिकाणच्या याच्यातला फरक आहे तो फक्त पुढच्या तासाला आपल्याला बघायचा आहे. आता मी स्लाइड नंबर 12 कडे चाललोय. ओके, ते लिहिलं असल्यामुळे परत लिहायचं नाही. आता ट्युब्युलर स्ट्रक्चर्स ऑफ द किडनी काय सांगितलेत S12 मध्ये. युरिनिफेरस ट्युब्यूल्स इन्क्लूड काय काय येतं, तर पहिलं येतं त्याच्यामध्ये टर्मिनल ऑर सिक्रिटरी ट्युब्यूल्स, दॅट इज नेफ्रॉन, विच आर कन्सर्न विथ द फॉर्मेशन ऑफ युरिन, नेफ्रॉन्स. कलेक्टिंग डक्ट्स ऑर द ट्युब्यूल्स विच आर कन्सर्न विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ युरिन फ्रॉम नेफ्रॉन टू द पेल्विस ऑफ द युरेटर. कलेक्टिंग डक्ट्स युनाइट टू फॉर्म द डक्ट्स ऑफ बेलिनी which open into the minor calyces through the papilla. शेवटचं जे आहे टोक त्याला डक्ट्स ऑफ बेलिनी म्हणतात. लक्षात आलंय. स्लाइड नंबर 13 कडे चाललोय मी आता. कलेक्टिंग डक्ट्स ऑफ द ट्युब्यूल्स विच आर कन्सर्न विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ युरिन फ्रॉम नेफ्रॉन्स टू द पेल्विस ऑफ द युरेटर. कलेक्टिंग डक्ट्स युनाइट टू फॉर्म डक्ट्स ऑफ बेलिनी अँड ओपन इन टू द मायनॉर कॅलायसेस थ्रू द पॅपिला. आता इथे काही स्ट्रक्चर दाखवले ते बघून घेऊ आपण. ही बाहेरच्या बाजूला कॅप्स्यूल आहे, ही प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर ही डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे, ही इथे बघा कलेक्टिंग ट्यूब्यूल आहे. आकृती अतिशय चांगली आहे बरं काही. कलेक्टिंग ट्यूब्यूल्स इथनं पुढे हे सगळा पार्ट हा कॉर्टेक्सचाच आहे अजून. कलेक्टिंग ट्यूब्यूल्स फ्रॉम ऍडजस्टंट नेफ्रॉन, हा पार्ट पुढे आता इथपासून पुढे मेडुला सुरू झाला. हे कलेक्टिंग डक्ट आली आहे आणि हा शेवटचा जो पार्ट तुम्हाला दिसतोय तो पॅपिलरी डक्ट ऑफ बेलिनी. एकदम म्हणजे बाहेर पडायच्या वेळची गोष्ट आहे ती. त्याला काय म्हणायचं, पॅपिलरी डक्ट ऑफ बेलिनी. तर ही साधारणतः आकृती लक्षात ठेवा, काढायची गरज नाही परीक्षेला. मुख्य त्या आधीची आकृती काढली तरी पुरेस आहे. नेक्स्ट स्लाइड नंबर आता मी 14 कडे चाललोय. 14 ब्लँक ठेवली आपण. स्लाइड नंबर 15 इथपासून पुढच्या जवळजवळ 5 स्लाइड्स महत्वाच्या आहेत असं लिहून ठेवा. लिहा, टायटल द्या, एंड लाईन मारून टाका. आत्ताचा टॉपिक संपला. स्ट्रक्चर ऑफ किडनी टॉपिक पूर्ण, कंप्लीट. 9:55 ला स्ट्रक्चर ऑफ किडनी टॉपिक पूर्ण, 9:56 ला. आणि आता स्लाइड नंबर असं लिहा, S15 to S20. स्लाइड नंबर 15 to 20, 15 to 20 आर व्हेरी IMP फॉर SAQ 5 मार्क किंवा 7 मार्क.
आत्ताच्या टर्मिनलला सुद्धा मी हा प्रश्न विचारू शकतो. फंक्शन्स ऑफ किडनी अतिशय सोपं आहे, काही त्यात अवघड नाही आहे. तर आपण फक्त जे वर्णन नाही लिहिणार आहे, मेन पॉइंट्स मात्र एकाखाली एक लिहायचे. पहिलं फंक्शन सगळ्यांना माहीत असणार, युरिन फॉर्मेशन. प्लीज राईट डाऊन. डिक्टेशन इज स्टार्टेड. एस आत्ता मी 15 वरती आहे. वी आर रायटिंग द फंक्शन्स ऑफ किडनी वन आफ्टर अनदर. फर्स्ट इज अ युरिन फॉर्मेशन. सेकंड, होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस पुढचं आत्ता लिहू नका, घरी जाऊन जेव्हा PYQची उत्तर तयार कराल तेव्हा लिहा. पण होमिओस्टॅसिस कसं होतं याचं अगदी सोपं आहे. युरिन मधून पाणी मुख्य बाहेर जातं. पटतंय का? जर पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलं, म्हणजे नको तेवढं पाणी बाहेर गेलं, त्याला पॉलियुरिया असं म्हणतात. तर इज इट गुड फॉर द बॉडी? पाणी कमी होऊन जाईल ना, डिहायड्रेशन होईल. जसं लूज मोशन्स मध्ये यू सफर अ लॉट ऑफ वॉटर आउटसाइड, सिमिलरली इफ यू पास टू मच युरिन which occurs in diabetes. There are two types of the diabetes. Diabetes mellitus and diabetes insipidus. दोन्ही आजार टोटली डिफरंट आहेत. Diabetes mellitus is a deficiency of insulin, which is a hormone secreted from pancreas by beta cells of Langerhans. Diabetes insipidus is a deficiency of ADH, anti-diuretic hormone secreted from posterior pituitary. In our medical practice, diabetes insipidus is very, very rare, only 0.11%. Maximum patients you will get of diabetes mellitus, madhumeha, which will require the oral hypoglycemic agents or the insulin. हा जो मधुमेह नावाचा आजार आहे, डायबेटिस मेलिटस जो आजार आहे, त्याच्यामध्ये देर आर ऑलवेज 3 P's आर इम्पॉर्टंट. पी इज अ लेटर ऑफ सिलेबस, इंग्लिश सिलेबस. 3 प्रकारचे पी महत्वाचे आहेत. कोणाला सांगता येईल कुठले 3 पी? दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द डायबेटिस मेलिटस. 3 पी कोणते आहेत? पी वरनं सुरुवात होते त्या शब्दांना. सिम्पटम्स आहेत ते 3. अर्थात तुम्हाला माहिती असण्याचं कारण नाही, पण पूर्वीच्या काही लेक्चर्समध्ये बहुतेक सांगितलं होतं. वन इज अ पॉलियुरिया. जेव्हा युरिन बाहेर जास्त जाते दिवस रात्र, एस्पेशली नॉक्च्युरिया इज व्हेरी कॉमन. ज्या घरादारांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, वडीलधाऱ्यांच्या मध्ये जर एखाद्या माणसाला रात्री लघवीला उठावं लागत असेल 5, 7, 8 वेळा, तर समजायचं की या माणसाला डायबिटीस आहे. नॉक्च्युरिया, द वर्ड इज अ नॉक्च्युरिया. बट डे अँड नाईट देर इज पासिंग द लॉट ऑफ युरिन. मग लॉट ऑफ युरिन पास झाल्यानंतर डिहायड्रेशन होतं आणि द पेशंट सफर्स फ्रॉम पॉलिडिप्सिया. तहान जास्त लागते, कोरड पडते कशाला? डायबिटीसच्या माणसाला. काय? कारण डिहायड्रेशन झालेलं आहे. सो सेकंड पी इज अ पॉलिडिप्सिया. रेकॉर्डेड, वी हॅव रेकॉर्डिंग. अँड देन त्यांच्या रक्तामध्ये साखर जात नसल्यामुळे ऑल द सेल्स बिकम व्हॉट यू कॅन से द deprived from the nutrients, and so they require the lot of food, and that is called as a polyphagia. त्यांना भरपूर खायला मागतात ती माणसं, की मला भूक लागली, मला भूक सहन होत नाही, मला खायला द्या, मला खायला द्या. एवढं खातो, पण कसं काय बाबा त्याला हे होत नाही? कारण ऑल कार्बोहायड्रेट इज ओनली इन द ब्लड, इट इज नॉट एंटरिंग इन टू द सेल. सो सेल्स आर क्रेव्हिंग फॉर द फूड. सेल्स आर, त्यांना भूक लागते, भूक 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 सेल्सला. आणि मग ते काय लक्षण काय निर्माण होतं? पॉलिफॅजिया. सो 3P, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफॅजिया, डायबिटीस मेलिटस. इज इट क्लिअर? अतिशय महत्वाचा शब्द आता आपण जे शिकतोय त्याच्यामध्ये तो होमिओस्टॅसिसशी निगडीत आहे, डिहायड्रेशनचा. पाण्यात नुसतं पाणी जातं का? नाही जात. पाण्याबरोबर काय जातं? सोडियम जातं. आता जे डायुरेटिक ज्यांना ट्रीटमेंट चालू असते, ज्या पेशंटला मूत्र वाढवण्याची औषधे, पेशाब ज्यादा निकलने के लिए दवा दी जाती है, ऐसी कुछ बीमारियां हैं. एक बीमारी का नाम है, हार्ट की बीमारी है, कंजेस्टिव कार्डियक फेल्यूर, CCF, जिसमें सूजन रहती है पैर को. उसके अलावा भी बहुत सारे रीजंस होते हैं कि पूरे शरीर को सूजन आ जाती है, उसको शोथ बोलते हैं, इडिमा बोलते हैं. वो सूजन कम करने के लिए मॉडर्न डॉक्टर्स डायूरेटिक देते हैं, मतलब पेशाब ज्यादा होने की दवा, डायूरेटिक.
तो जब ज्यादा पेशाब हो जाती तो पानी तो कम होगा, उसके साथ साथ सोडियम भी कम हो जाता है। जब ब्लड चेक करवाते हैं तो देखा जाता है कि सोडियम की मात्रा कम हो गई है, तो उसको बोलते हैं सोडियम डेफिशिएंसी। उसकी वजह से काफ पेन चालू हो जाता है, पैर में ऐसा अकड़न आता जाता है और पेशेंट का एक अंदर स्वरूप जो है ड्राउजी हो जाता है पेशेंट, कुछ उसके हलचल कम हो जाती है, एनर्जी कम हो जाती है। सो दैट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट इंबैलेंस। तो होम्योस्टेसिस से निगडित ये दो चीजें हैं, एक वाटर और दूसरा है इलेक्ट्रोलाइट। समझ में आ गई बात? तो होम्योस्टेसिस शब्द हमने सीख लिया है। S15। नाउ आई एम गोइंग टू S16। ओके, लेट अस मूव फॉर द S16। तीसरा फंक्शन लिखिए आप, हीमोपोएटिक फंक्शन। डिक्टेशन चालू है अभी। थर्ड फंक्शन ऑफ द किडनी हीमोपोएटिक, मतलब खून निर्माण करने की प्रक्रिया में, खून तो निर्माण होता है हमारी बोन मैरो में, आपको पता है। उसके लिए जो आयरन लगता है, B12 लगता है, वो थोड़ा सा लीवर का भी मदद हो जाती है। फिर किडनी भी एक तरीके से ब्लड निर्माण करने में, एरिथ्रोपोएसिस की प्रक्रिया में, आरबीसी फॉर्मेशन की प्रक्रिया में काम आता है। क्यों काम आता है, कैसे काम आता है? किडनी एक लोकल हार्मोन सिक्रेट करती है जिसका नाम आपको लिखना पड़ेगा, यह है एरिथ्रोपोएटिन। लिखिए, बहुत ही इंपॉर्टेंट है एरिथ्रोपोएटिन। यह हार्मोन का नाम है, किडनी के द्वारा सिक्रेट हुआ लोकल हार्मोन। एरिथ्रोपोएटिन डैश डैश इसेंशियल फॉर, एरिथ्रोपोएटिन जरूरत किसके लिए होती है? एरिथ्रोपोएसिस। दो शब्द अलग है फिर समान, मतलब एक जैसे दिख रहे हैं, एरिथ्रोपोएटिन और एरिथ्रोपोएसिस। एरिथ्रोपोएसिस का मतलब है आरबीसी फॉर्मेशन, खून का निर्माण, इसको बोलेंगे एरिथ्रोपोएसिस। समझ में आ रही बात? एरिथ्रोपोएटिन एंड एरिथ्रोपोएसिस, एरिथ्रोपोएटिन एंड एरिथ्रोपोएसिस। तो आरबीसी फॉर्मेशन के लिए यह मदद कर रही है। और एक पदार्थ सिक्रेट करता है, नीचे लिखिए, किडनी सिक्रेट्स थ्रोम्बोपोएटिन, यह भी नाम लिखिए। इट्स ऑल्सो एंजाइम और द लोकल फैक्टर। थ्रोम्बोपोएटिन, थ्रोम्बोपोएटिन डैश प्रोडक्शन ऑफ थ्रोम्बोसाइट। थ्रोम्बोसाइट के लिए इसकी नेसेसरी होती है। आरबीसीज के लिए एरिथ्रोपोएटिन है, थ्रोम्बोसाइट के लिए यह थ्रोम्बोपोएटिन है किडनी के द्वारा। सो दिस इज द थर्ड, स्लाइड नंबर 16, S16 पर मैं हूं। थर्ड फंक्शन ऑफ द किडनी बता दिया है। अभी चल रहे सर 17 स्लाइड में। टेंशन मत लो, ऑडियो रिकॉर्डिंग आपके पास है। स्लाइड नंबर 17, फंक्शंस ऑफ द किडनी। एंडोक्राइन फंक्शन लिख लीजिए, चौथा फंक्शन है एंडोक्राइन फंक्शन। जैसे आपको अभी अभी मैंने लोकल हार्मोन्स बता दिए, उसका नाम लिखना है। फिलहाल आपको ये एरिथ्रोपोएटिन और थ्रोम्बोपोएटिन का नाम लिखना है। एरिथ्रोपोएटिन, थ्रोम्बोपोएटिन का नाम लिखना है। और आगे चलकर एक तीसरा नाम भी लिख दीजिए, उसका नाम है रेनिन। इसका महत्व मैं बाद में बताऊंगा आपका। रेनिन सिर्फ लिखने की ये कीजिए, उसका ज्यादा सोचिए मत, सिर्फ मैं ऑडियो में बता देता आपको। ये रेनिन एंजियोटेंसिन नाम का एक मैकेनिज्म होता है। रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म, ये ब्लड प्रेशर रेगुलेशन करने के लिए इंपॉर्टेंट है। हमारी ब्लड प्रेशर काबू में रखने के लिए ये रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म, एक सिस्टम काम करती है, वो हम बाद में सोचेंगे। स्लाइड नंबर 18, ये देखिए वही आ गया। स्लाइड नंबर 18, फिफ्थ फंक्शन ऑफ द किडनी। फिफ्थ फंक्शन ऑफ द किडनी, रेगुलेशन ऑफ बीपी। रेगुलेशन ऑफ बीपी, ये बाद में डिटेल में पढ़ेंगे, अभी सिर्फ नाम लिख के रखिए आप। किसके द्वारा होता है बीपी कंट्रोल? रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म। ये फंक्शन बाद में सीखेंगे, पढ़ेंगे। ये रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म कहा गया है, बाद में बताऊंगा कैसे कंट्रोल होता है बीपी। फिर किडनी का रोल है, मतलब जिन पेशेंट को किडनी की शिकायत है उनको तो बीपी की शिकायत भी हो जाएगी और उनको एनीमिया की शिकायत भी हो जाएगी। हमेशा क्रॉनिक रीनल फेल्योर का हीमोग्लोबिन कम रहता है, ध्यान में रखिए आप, क्योंकि वो एरिथ्रोपोएटिन सीक्रेट नहीं हो पाता। स्लाइड नंबर 19 में पांचवा फंक्शन लिखा है, फंक्शन ऑफ द किडनी, S19, रेगुलेशन ऑफ ब्लड कैल्शियम लेवल।
डिक्टेशन चालू हो गया। पांचवा फंक्शन रेगुलेशन ऑफ द ब्लड कैल्शियम लेवल। ओके, ब्लड कैल्शियम लेवल कैसे करता है वो, डैश करके लिखिए आप। रीनल कैल्सिट्रियोल, ये भी लोकल हार्मोन है या एंजाइम है। रीनल कैल्सिट्रियोल सीक्रेट हो जाता है। रीनल कैल्सिट्रियोल वो एक्टिवेट हो जाता है, कैल्सिट्रियोल, एंड उसका रूपांतरण विटामिन डी में हो जाता है। विटामिन डी फॉर्मेशन के लिए कैल्सिट्रियोल की जरूरत होती है। विटामिन डी की निर्मित के लिए कैल्सिट्रियोल की जरूरत होती है। और ये विटामिन डी नीचे लिखिए, इज नेसेसरी फॉर एब्सॉर्प्शन ऑफ द कैल्शियम फ्रॉम इंटेस्टाइन। दिस सेंटेंस इज ऑल्सो इंपॉर्टेंट। विटामिन डी की जरूरत क्यों है, कैल्शियम का शोषण होना है आंत्र के द्वारा, तो विटामिन डी इज वेरी इसेंशियल। और विटामिन डी की निर्मित के लिए किडनी मदद करता है। वैसे तो सूर्य प्रकाश के द्वारा भी हम विटामिन डी बनवाते हैं, तो उसको किडनी एक सहायक ऑर्गन काम करती है। हाँ, तो स्लाइड नंबर 19 में पांचवा फंक्शन खत्म हो गया। अभी खत्म हो गया सब फंक्शंस, ये टोटल 5 नंबर्स है। आप कृपा करके जाकर आराम से पढ़िए, एसएक्यू के लिए बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है। सो आई थिंक दैट दिस इज टाइम टू टेक द ब्रेक। 10:05 is now timing, or the 10:08. So thank you very much, and today on the 14th of January 2025 we have completed in the first lecture the topic which is called as the structure and function of the kidney. In the next lecture we will try to see the urine formation. Thank you very much. The characteristic feature of the diabetes mellitus. 3 P कोणते आहेत? P वरनं सुरुवात होते त्या शब्दांना, सिम्पटम्स आहेत ते 3. अर्थात तुम्हाला माहिती असण्याचं कारण नाही, पण पूर्वीच्या काही लेक्चर्समध्ये बहुतेक सांगितलं होतं. वन इज अ पॉलीयुरिया. जेव्हा युरिन बाहेर जास्त जाते दिवस रात्र, एस्पेशली नॉक्च्युरिया इज व्हेरी कॉमन. ज्या घरादारांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, वडीलधाऱ्यांच्या मध्ये जर एखाद्या माणसाला रात्री लघवीला उठावं लागत असेल 5, 7, 8 वेळा, तर समजायचं की या माणसाला डायबिटीस आहे. नॉक्च्युरिया, द वर्ड इज अ नॉक्च्युरिया. बट डे अँड नाईट देर इज पासिंग द लॉट ऑफ युरिन. मग लॉट ऑफ युरिन पास झाल्यानंतर डिहायड्रेशन होतं आणि द पेशंट सफर्स फ्रॉम पॉलिडिप्सिया. तहान जास्त लागते, कोरड पडते कशाला, डायबिटीसच्या माणसाला. काय, कारण डिहायड्रेशन झालेलं आहे. सो सेकंड पी इज अ पॉलिडिप्सिया. रेकॉर्डेड, वी हॅव रेकॉर्डिंग. अँड देन त्यांच्या रक्तामध्ये साखर जात नसल्यामुळे ऑल द सेल्स बिकम व्हॉट यू कॅन से द deprived from the nutrients, and so they require the lot of food, and that is called as a polyphagia. त्यांना भरपूर खायला मागतात ती माणसं, की मला भूक लागली, मला भूक सहन होत नाही, मला खायला द्या, मला खायला द्या. एवढं खातो, पण कसं काय बाबा त्याला हे होत नाही, कारण ऑल कार्बोहायड्रेट इज ओनली इन द ब्लड. इट इज नॉट एंटरिंग इन टू द सेल. सो सेल्स आर क्रेव्हिंग फॉर द फूड. सेल्स आर, त्यांना भूक लागते, भूक 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 सेल्सला. आणि मग ते काय लक्षण काय निर्माण होतं, पॉलिफॅजिया. सो 3P, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफॅजिया, डायबिटीस मेलिटस. इज इट क्लिअर? अतिशय महत्वाचा शब्द आता आपण जे शिकतोय त्याच्यामध्ये, तो होमिओस्टॅसिसशी निगडीत आहे, डिहायड्रेशनचा. पाण्यात नुसतं पाणी जातं का, नाही जात. पाण्याबरोबर काय जातं, सोडियम जातं. आता जे डायुरेटिक ज्यांना ट्रीटमेंट चालू असते, ज्या पेशंटला मूत्र वाढवण्याची औषधे, पेशाब ज्यादा निकलने के लिए दवा दी जाती है, ऐसी कुछ बीमारियां हैं. एक बीमारी का नाम है, हार्ट की बीमारी है, कंजेस्टिव कार्डियक फेल्यूर, CCF, जिसमें सूजन रहती है पैर को. उसके अलावा भी बहुत सारे रीजंस होते हैं कि पूरे शरीर को सूजन आ जाती है. उसको शोथ बोलते हैं, इडिमा बोलते हैं. वो सूजन कम करने के लिए मॉडर्न डॉक्टर्स डायूरेटिक देते हैं, मतलब पेशाब ज्यादा होने की दवा, डायूरेटिक. तो जब ज्यादा पेशाब हो जाती तो पानी तो कम होगा, उसके साथ साथ सोडियम भी कम हो जाता है. जब ब्लड चेक करवाते हैं तो देखा जाता है कि सोडियम की मात्रा कम हो गई है, तो उसको बोलते हैं सोडियम डेफिशिएंसी. उसकी वजह से काफ पेन चालू हो जाता है, पैर में ऐसा अकड़न आता जाता है, और पेशेंट का एक अंदर स्वरूप जो है ड्राउजी हो जाता है. पेशेंट कुछ उसके हलचल कम हो जाती है, एनर्जी कम हो जाती है. सो दैट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट इंबैलेंस.
तो होम्योस्टेसिस से निगडित ये दो चीजें हैं, एक वाटर और दूसरा है इलेक्ट्रोलाइट। समझ में आ गई बात? तो होम्योस्टेसिस शब्द हमने सीख लिया है। S15, नाउ आई एम गोइंग टू S16। ओके, लेट अस मूव फॉर द S16। तीसरा फंक्शन लिखिए आप, हीमोपोएटिक फंक्शन। डिक्टेशन चालू है अभी। थर्ड फंक्शन ऑफ द किडनी, हीमोपोएटिक, मतलब खून निर्माण करने की प्रक्रिया में, खून तो निर्माण होता है हमारी बोन मैरो में, आपको पता है। उसके लिए जो आयरन लगता है, B12 लगता है, वो थोड़ा सा लीवर का भी मदद हो जाती है। फिर किडनी भी एक तरीके से ब्लड निर्माण करने में, एरिथ्रोपोएसिस की प्रक्रिया में, आरबीसी फॉर्मेशन की प्रक्रिया में काम आता है। क्यों काम आता है, कैसे काम आता है? किडनी एक लोकल हार्मोन सिक्रेट करती है जिसका नाम आपको लिखना पड़ेगा, यह है एरिथ्रोपोएटिन। लिखिए, बहुत ही इंपॉर्टेंट है। एरिथ्रोपोएटिन ये हार्मोन का नाम है, किडनी के द्वारा सिक्रेट हुआ लोकल हार्मोन। एरिथ्रोपोएटिन डैश डैश इसेंशियल फॉर, एरिथ्रोपोएटिन जरूरत किसके लिए होती है? एरिथ्रोपोएसिस। दो शब्द अलग है, फिर समान मतलब एक जैसे दिख रहे हैं, एरिथ्रोपोएटिन और एरिथ्रोपोएसिस। एरिथ्रोपोएसिस का मतलब है आरबीसी फॉर्मेशन, खून का निर्माण, इसको बोलेंगे एरिथ्रोपोएसिस। समझ में आ रही बात? एरिथ्रोपोएटिन एंड एरिथ्रोपोएसिस, एरिथ्रोपोएटिन एंड एरिथ्रोपोएसिस। तो आरबीसी फॉर्मेशन के लिए यह मदद कर रही है। और एक पदार्थ सिक्रेट करता है, नीचे लिखिए, किडनी सिक्रेट्स थ्रोम्बोपोएटिन, यह भी नाम लिखिए। इट इज ऑल्सो एंजाइम और द लोकल फैक्टर थ्रोम्बोपोएटिन। थ्रोम्बोपोएटिन डैश प्रोडक्शन ऑफ थ्रोम्बोसाइट। थ्रोम्बोसाइट के लिए इसकी नेसेसरी होती है। आरबीसी के लिए एरिथ्रोपोएटिन है, थ्रोम्बोसाइट के लिए यह थ्रोम्बोपोएटिन है, किडनी के द्वारा। सो दिस इज द थर्ड, स्लाइड नंबर 16, S16 पर मैं हूं। थर्ड फंक्शन ऑफ द किडनी बता दिया है। अभी चल रहे सर 17 स्लाइड में। टेंशन मत लो, ऑडियो रिकॉर्डिंग आपके पास है। स्लाइड नंबर 17, फंक्शंस ऑफ द किडनी। एंडोक्राइन फंक्शन लिख लीजिए, चौथा फंक्शन है एंडोक्राइन फंक्शन। जैसे आपको अभी अभी मैंने लोकल हार्मोन्स बता दिए, उसका नाम लिखना है। फिलहाल आपको ये एरिथ्रोपोएटिन और थ्रोम्बोपोएटिन का नाम लिखना है। एरिथ्रोपोएटिन, थ्रोम्बोपोएटिन का नाम लिखना है। और आगे चलकर एक तीसरा नाम भी लिख दीजिए, उसका नाम है रेनिन। इसका महत्व मैं बाद में बताऊंगा आपका। रेनिन सिर्फ लिखने की ये कीजिए, उसका ज्यादा सोचिए मत। सिर्फ मैं ऑडियो में बता देता आपको, ये रेनिन एंजियोटेंसिन नाम का एक मैकेनिज्म होता है। रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म, ये ब्लड प्रेशर रेगुलेशन करने के लिए इंपॉर्टेंट है। हमारी ब्लड प्रेशर काबू में रखने के लिए ये रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म, एक सिस्टम काम करती है, वो हम बाद में सोचेंगे। स्लाइड नंबर 18, ये देखिए वही आ गया। स्लाइड नंबर 18, फिफ्थ फंक्शन ऑफ द किडनी। फिफ्थ फंक्शन ऑफ द किडनी, रेगुलेशन ऑफ बीपी। रेगुलेशन ऑफ बीपी, ये बाद में डिटेल में पढ़ेंगे, अभी सिर्फ नाम लिख के रखिए आप। किसके द्वारा होता है बीपी कंट्रोल? रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म। ये फंक्शन बाद में सीखेंगे, पढ़ेंगे। ये रेनिन एंजियोटेंसिन मैकेनिज्म कहा गया है, बाद में बताऊंगा कैसे कंट्रोल होता है बीपी। फिर किडनी का रोल है, मतलब जिन पेशेंट को किडनी की शिकायत है उनको तो बीपी की शिकायत भी हो जाएगी और उनको एनीमिया की शिकायत भी हो जाएगी। हमेशा क्रॉनिक रीनल फेल्योर का हीमोग्लोबिन कम रहता है, ध्यान में रखिए आप, क्योंकि वो एरिथ्रोपोएटिन सीक्रेट नहीं हो पाता। स्लाइड नंबर 19 में पांचवा फंक्शन लिखा है, फंक्शन ऑफ द किडनी, S19, रेगुलेशन ऑफ ब्लड कैल्शियम लेवल। डिक्टेशन चालू हो गया। पांचवा फंक्शन, रेगुलेशन ऑफ द ब्लड कैल्शियम लेवल। ओके, ब्लड कैल्शियम लेवल कैसे करता है वो? डैश करके लिखिए आप, रीनल कैल्सिट्रियोल, ये भी लोकल हार्मोन है या एंजाइम है। रीनल कैल्सिट्रियोल सीक्रेट हो जाता है। रीनल कैल्सिट्रियोल
वो एक्टिवेट हो जाता है कैल्सिट्रियोल, एंड उसका रूपांतरण विटामिन डी में हो जाता है। विटामिन डी फॉर्मेशन के लिए कैल्सिट्रियोल की जरूरत होती है। विटामिन डी की निर्मित के लिए कैल्सिट्रियोल की जरूरत होती है। और ये विटामिन डी नीचे लिखिए, इज नेसेसरी फॉर एब्सॉर्प्शन ऑफ द कैल्शियम फ्रॉम इंटेस्टाइन। दिस सेंटेंस इज ऑल्सो इंपॉर्टेंट। विटामिन डी की जरूरत क्यों है? कैल्शियम का शोषण होना है आंत्र के द्वारा, तो विटामिन डी इज वेरी इसेंशियल। और विटामिन डी की निर्मित के लिए किडनी मदद करता है। वैसे तो सूर्य प्रकाश के द्वारा भी हम विटामिन डी बनवाते हैं, तो उसको किडनी एक सहायक ऑर्गन काम करती है। हाँ, तो स्लाइड नंबर 19 में 5वां फंक्शन खत्म हो गया। अभी खत्म हो गया सब फंक्शंस, ये टोटल 5 नंबर्स है। आप कृपा करके जाकर आराम से पढ़िए, एसएक्यू के लिए बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है। सो आई थिंक दैट दिस इज टाइम टू टेक द ब्रेक। 10:05 is now timing, or the 10:08. So thank you very much, and today on the 14th of January 2025 we have completed in the first lecture the topic which is called as the structure and function of the kidney. In the next lecture we will try to see the urine formation. Thank you very much. एंजाइम है, रीनल कैल्सिट्रियोल सीक्रेट हो जाता है। रीनल कैल्सिट्रियोल वो एक्टिवेट हो जाता है कैल्सिट्रियोल, एंड उसका रूपांतरण विटामिन डी में हो जाता है। विटामिन डी फॉर्मेशन के लिए कैल्सिट्रियोल की जरूरत होती है। विटामिन डी की निर्मित के लिए कैल्सिट्रियोल की जरूरत होती है। और ये विटामिन डी नीचे लिखिए, इज नेसेसरी फॉर एब्सॉर्प्शन ऑफ द कैल्शियम फ्रॉम इंटेस्टाइन। दिस सेंटेंस इज ऑल्सो इंपॉर्टेंट। विटामिन डी की जरूरत क्यों है? कैल्शियम का शोषण होना है आंत्र के द्वारा, तो विटामिन डी इज वेरी इसेंशियल। और विटामिन डी की निर्मित के लिए किडनी मदद करता है। वैसे तो सूर्य प्रकाश के द्वारा भी हम विटामिन डी बनवाते हैं, तो उसको किडनी एक सहायक ऑर्गन काम करती है। हाँ, तो स्लाइड नंबर 19 में 5वां फंक्शन खत्म हो गया। अभी खत्म हो गया सब फंक्शंस, ये टोटल 5 नंबर्स है। आप कृपा करके जाकर आराम से पढ़िए, एसएक्यू के लिए बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है। सो आई थिंक दैट दिस is time to take the break. 10:05 is now timing, or the 10:08. So thank you very much, and today on the 14th of January 2025 we have completed in the first lecture the topic which is called as the structure and function of the kidney. In the next lecture we will try to see the urine formation. Thank you very much. So thank you very much, and today on the 14th of January 2025 we have completed in the first lecture the topic which is called as the structure and function of the kidney. In the next lecture we will try to see the urine formation. Thank you very much.